हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 सेन्सेस अँड सेन्स ऑर्गन्स हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. लेट अस एक्सप्लोर. आपण या लेसनमध्ये काय काय शिकणार आहोत तर सेन्स ऑर्गन्स कोणते कोणते ते पाहणार आहोत. तर कुठले? आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. नेक्स्ट, टेकिंग केअर ऑफ सेन्स ऑर्गन्स. हे जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांची आपण कशी काळजी घ्यायची ते पाहणार आहोत. नेक्स्ट, गुड टच अँड बॅड टच हे पाहणार आहोत. फिजिकली चॅलेंज ऑर डिफरंटली एबल्ड पीपल म्हणजे काय? शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले किंवा वेगळ्या प्रकारे अपंग असलेले लोक यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सेन्स ऑफ ॲनिमल्स आणि प्राण्यांबद्दल आहे ना, प्राण्यांचे सेन्स कसे असतात ते पाहणार आहोत. अमेझिंग सेन्स इन टायगर्समध्ये सेन्स कसे असतात, आश्चर्यकारक असे, ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओ दिस इज व्हेरी टेस्टी. हे खूप चविष्ट आहे, टेस्टी आहे. आय लाईक दिस स्मेल. मला हा वास आवडतो. लुक व्हॉट अ ब्युटिफुल कलर. बघा किती सुंदर रंग आहे. दिस नॉईस इज टू लाऊड. हा आवाज खूप मोठा आहे. वाव दिस टॉय इज सो सॉफ्ट. वाव हे खेळणं खूप मऊ आहे. हाऊ डू वी टेल इफ अ साऊंड इज लाऊड. आवाज मोठा आहे हे आपण कसे ओळखू शकतो? वाय डू वी एन्जॉय सम स्मेल्स बट नॉट अदर. आपल्याला काही वास का आवडतात पण काही का आवडत नाहीत? व्हॉट मेक्स अस सी डिफरंट कलर्स. आपल्याला वेगवेगळे रंग कशामुळे दिसतात? हाऊ डू वी नो इफ द फूड टेस्ट्स गुड ऑर नॉट. अन्नाची चव चांगली आहे की नाही हे आपल्याला कसे कळते? हाऊ कॅन वी टेल इफ ॲन ऑब्जेक्ट इज रफ ऑर स्मूथ. एखादी वस्तू खडबडीत आहे किंवा सॉफ्ट आहे हे आपण कसे ओळखू शकतो? चला तर मग आता हा लेसन स्टार्ट करूया की जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तर कळेल. सेन्स ऑर्गन्स. आवर आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन आर कॉल्ड सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स म्हणून आहे ना कोण ओळखलं जातं तर आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन हे 5 आपले सेन्स ऑर्गन्स आहेत. दे हेल्प अस अंडरस्टँड द वर्ल्ड अराउंड अस थ्रू सेन्सेशन सच ॲज टच, साईट अँड स्मेल. हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, जे आपल्याला सेन्स सांगतात, यांच्यावरून आपल्याला आहे ना काय तर अंडरस्टँड आपण काय करू शकतो तर टच म्हणजे एखाद्याचा स्पर्श, स्लाईट म्हणजे दृष्टी अँड स्मेल म्हणजे वास आपल्याला आसपासचा कळतो. दिस सेन्स ऑर्गन्स सेंड सिग्नल टू अवर ब्रेन. आणि हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत ते सिग्नल कोणाला पोहोचवतात तर आपल्या ब्रेनला. हेल्पिंग अस मेक सेन्स ऑफ दिस सेन्सेशन. आणि हे काय तर कशासाठी तर आपल्याला मदत मिळते ह्याच्यामुळे की आपण समजू शकतो की बाबा पुढे काय आहे काय नाही ह्या सेन्स ऑर्गन्समुळे. नाव लेट अस अंडरस्टँड द रोल ऑफ ईच सेन्स ऑर्गन्स इन आवर बॉडी. चला तर मग आपल्या शरीरातील प्रत्येकानं हे सेन्स ऑर्गन्स आहेत ते काय काय काम करतात किंवा ते काय भूमिका हे करतात ते आपण समजून घेऊया. नेक्स्ट पेजकडे वळूया. आईज. आवर आईज हेल्प अस सी द कलरफुल वर्ल्ड अराउंड अस. आपले डोळे आपल्याला आपल्या सभोवतालचे सगळे जग हे कसं दाखवते रंगबिरंगी दाखवण्यात मदत करतात. दे हेल्प अस रीड अ बुक. ते आपल्याला पुस्तक वाचायला मदत करतात. बाय लुकिंग ॲट अ थिंग. आपल्याला एखादी वस्तू पाहण्यास मदत करतात. वी कॅन फाइंड आउट मेनी थिंग्स सच ॲज अ कलर, इट्स शेप अँड इफ इट इज फार ऑर नियर. आणि ते काय शोधण्यात आपल्याला मदत करतात तर एखाद्या बऱ्याच वस्तूंचा रंग, त्याचा आकार आणि त्या आपल्या जवळ आहेत का लांब आहेत, टॉल ऑर शॉर्ट,
त्या छोट्यात का मोठ्यात हे ओळखण्यासाठी आपल्याला आपला आईज मदत करतं. आवर आईज नीड सफिशियंट लाईट टू सी थिंग्स क्लिअरली. पण आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू पाहायची असेल तर तिला सफिशियंट अशी लाईट लागती, म्हणजे पुरेशी अशी लाईट लागती, प्रकाश लागतो. इट इज डिफिकल्ट फॉर अस टू सी थिंग्स इन डार्क. आणि आपल्याला थोडंसं अंधारात काय होतील, थोडंसं डिफिकल्टी होती आपल्याला एखादी वस्तू पाहायला. द बॉल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द आय इज कॉल्ड द आय बॉल. आणि आपले जे आता पिक्चरमध्ये आय बॉल दाखवलेले आहे ते काय असतात, तर एक स्ट्रक्चर असतो आपल्या आईजमध्ये बॉलसारखा, त्याला काय म्हणायचं, आय बॉल. आवर आय लॅशेस प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम डस्ट अँड अदर पार्टिकल्स. आपले ज्या पापण्या असतात त्याला आय लॅशेस म्हणतात. ह्या आय लॅशेस आपल्याला काय मदत करतात, तर बाहेरची धूळ किंवा छोटे छोटे अदर पार्टिकल्स असतात ते आपल्या डोळ्यात जाऊ नये त्यासाठी आपले आय लॅशेस मदत करतात. सम पीपल डू नॉट हॅव गुड आयसाईट. आणि काही लोकांना काय दृष्टी चांगली नसते, म्हणजे त्यांना थोडे दिसत नसतं. दे नीड स्पेक्टॅकल्स ऑर कॉन्टॅक्ट लेन्स टू सी थिंग्स क्लिअरली. म्हणून ते चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स असतात ते वापरतात का, तर त्यांना व्यवस्थित दिसावं म्हणून. डिड यू नो अ नॉर्मल पीपल ब्लिंक हिज हर आईज अबाउट 15,000 टाइम अ डे. एक नॉर्मल माणूस काय दिवसभरात एका दिवसात आहे ना तो त्याचे डोळे किती वेळा ब्लिंक करतो, म्हणजे किती वेळा आहे ना मिचकावतो, तर 15,000 टाईम. इयर्स एव्हरी डे वी हिअर अ लॉट ऑफ डिफरंट साऊंड सच ॲज अ सिंगिंग, बार्किंग, हॉकिंग अँड हॉर्निंग अँड पीपल टॉकिंग. म्हणजे आहे ना काय, तर आपल्या आहे ना आपण दिवसभरात वेगवेगळे आवाज ऐकत असतो. सिंगिंग म्हणजे कोणीतरी गात असतंय, बार्किंग कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज, हॉकिंग म्हणजे कोणीतरी हॉर्न वाजवते, अँड पीपल टॉकिंग म्हणजे लोक बोलत आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे आपल्या कानावरती डेली आवाज पडत असतो. सम साऊंड्स आर सॉफ्ट अँड सम आर लाऊड. काही आवाज कसे असतात, तर सॉफ्ट. आता काय, तर सिंगिंगचा आवाज हा कसा असेल, सॉफ्ट असेल. पण बार्किंग आणि हॉर्नचा आवाज कसा असतो, तर तो लाऊड असतो. आवर इयर्स हेल्प अस हिअर दिस साऊंड. आणि आपले हे जे कान आहेत ते आपल्याला ते आवाज ऐकण्यासाठी मदत करतात. आवर इयर्स रिसीव साऊंड सिग्नल फ्रॉम आवर सराउंडिंग अँड सेंड देम टू द ब्रेन. आणि आपले कान काय आपल्या सराउंडिंगला जे काय आवाज येतात ते ऐकतात आणि ते ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. द ब्रेन रेकग्नाइज दिस साऊंड सिग्नल अँड वी कॅन हिअर अँड आयडेंटिफाय डिफरंट साऊंड. आणि ब्रेन आपल्याला काय ते आवाज ओळखून त्याचे जे पाठवलेला सिग्नल असतो ते रेकग्नाइज म्हणजे ओळखून आपल्याला ते आयडेंटिफाय करायला हे की बाबा तो साऊंड कशाचा आहे ते मदत करतो. डिड यू नो द स्मॉलेस्ट बोन ऑफ द ह्युमन बॉडी इज फाउंड इन द इयर. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड म्हणजे बोन हा कुठे असतो, तर इयरमध्ये असतो. ड्यू टू सम हेल्थ प्रॉब्लेम सम पीपल मे हॅव हिअरिंग डिफिकल्टीज. काही हेल्थ प्रॉब्लेममुळे काही लोकांना ऐकण्यात अडचण येते. सच पीपल यूज हिअरिंग एड्स. आणि असे लोक काय, तर हिअरिंग एड म्हणजे श्रवण यंत्राचा वापर करतात. हिअरिंग एड आर इन्स्ट्रुमेंट्स दॅट हेल्प पीपल हिअर. आणि हे जे हिअरिंग एड असतात ते काय, ते जे इन्स्ट्रुमेंट आहे हे हेल्प करतं त्या लोकांना ऐकण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नोज. आता हे जे रॅपिड फायर आहे हे रॅपिड फायर मी एकदाच त्याचा वेगळा आहे ना असा व्हिडिओ बनवेन. ओके, चला तर मग नोजकडे वळूया. ॲज वी वॉक पास्ट अ गार्डन फुल ऑफ रोजेस. आपण एखाद्या आहे ना रोजने भरलेल्या अशा गार्डनच्या इथून चालत गेलो.
वी एन्जॉय द नाईस स्मेल ऑर फ्लावर, आणि आपण तो वास घेऊन एकदम प्रसन्न आपल्याला वाटेल किंवा तो वास खूप आपल्याला नाईस वाटेल, त्याचा स्मेल, त्याचा वास. हावेवर वेन वी कम अक्रॉस अ गार्बेज डम्प, आणि तेच आपण आहे ना एखाद्या गार्बेज कचऱ्याच्या कुंडीपासून जर क्रॉस झालो, चालत गेलो, तर वी कवर आवर नोज टू अवॉइड द बॅड स्मेल. आपण लगेच आपल्या नाकाला काय करतो, रुमाल लावतो की त्या बॅड स्मेलपासून. दिस शोज दॅट वी कॅन आयडेंटिफाय डिफरंट काइंड ऑफ स्मेल, आणि ह्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे वास ओळखतो. आवर नोज हेल्प अस ब्रीथ अँड नो इफ समथिंग स्मेल गुड ऑर बॅड, आणि आपलं नाक हे आपल्याला कशासाठी उपयोग येतं, तर श्वास घेण्यासाठी, ब्रीथ करण्यासाठी, आणि स्मेल हा गुड आहे का बॅड आहे हे ओळखण्यासाठी. द नोज हॅज मेनी स्मॉल सेल्स दॅट स्मेल, आणि नाकात आपल्या काय वास घेणाऱ्या अनेक लहान अशा काय सेल्स असतात. These cells pick up the different kind of स्मेल फ्रॉम द एअर, आणि हे जे सेल्स असतात, ह्या ज्या पेशी असतात, ते ना काय काम करतात, तर आपल्या सराउंडिंगला जे काय एअर, हवेमधला जो वास असतो तो ते घेतात. दे सेंड सिग्नल टू द ब्रेन, आणि ते काय करतात, ब्रेनला सिग्नल देतात, विच हेल्प अस रेकग्नाइज द स्मेल, आणि मग ते आपल्याला काय वास ओळखण्यास मदत होते. द नोज also has nasal hair inside it to stop the एंट्री ऑफ डस्ट अँड जर्म्स, आणि आपल्या नाकात अजून नसल हेअर असतात, म्हणजे केस असतात की ते काय करतात, आपल्या नाकात डस्ट किंवा जर्म्स जाण्यापासून आपल्याला काय करतात, प्रोटेक्ट करतात ते. डिड यू नो यू कॅनॉट स्नीज विथ युअर आईज ओपन, आणि जेव्हा तुम्ही आहे ना शिंकता म्हणजे स्नीज करता, त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुम्ही आईज खोलून शिंकत नाही, आईज क्लोजच होतात. टंग, जीभ. वी ऑल लव टू ईट डिलिशियस फूड, आपल्याला सर्वांना काय चविष्ट जेवण करायला, डिलिशियस फूड खायला काय आवडते. सम ऑफ अस लाईक स्वीट फूड वाईल अदर लव टू ईट स्पाइस, काहींना, आपल्यापैकी काहींना गोड पदार्थ आवडतात तर काहींना तिखट पदार्थ खायला आवडतात. बट हाऊ आर वी एबल टू जज वेदर अ गिवन फूड आयटम इज स्वीट, सॉल्ट, सोर ऑर बिटर, आणि पण हे आपण आहे ना आपल्या आसपास एखादे जे पदार्थ आहे ते गोड आहे, खारट आहे, आंबट आहे किंवा कडू आहे की नाही हे कसे ठरवतो. वी आर एबल टू डू दिस विथ द हेल्प ऑफ आवर टंग, आणि आपण आपल्या जिभेच्या मदतीने हे आपण करू शकतो. आवर टंग मिक्सेस फूड विथ सलायवा इनसाइड आवर माउथ, आपली जीभ तोंडातील जी लाळ असते ती अन्नात मिसळते. इट हॅज टायनी टेस्ट बर्ड्स दॅट हेल्प अस टेस्ट फूड, आणि आपल्या जिभेवरती छोटे छोटे काय असतात, तर अन्नाची चव घेण्यासाठी काय असतात, बर्ड्स असतात, ते आपल्याला अन्नाची चव घेण्यास मदत करतात. द टंग ऑल्सो हेल्प अस स्पीक, आणि जीभ आपल्याला बोलण्यास देखील सुद्धा मदत करत असते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. स्किन. आता स्किन काय हेल्प करते आपल्याला, तर हाऊ आर वी एबल टू टेल वेदर अ गिवन ऑब्जेक्ट इज स्मूथ ऑर रफ अँड सॉफ्ट ऑर हार्ड, आपल्याला जे आपल्या आसपास वस्तू असतात, एखादी वस्तू, तर ती अशी सॉफ्ट आहे की खडबडीत आहे का मऊ आहे हे किंवा कठीण आहे हे कसे सांगू शकतो. वी आर एबल टू डू दिस विथ द हेल्प ऑफ आवर स्किन, आपण आपल्या त्वचेच्या मदतीने हे करू शकतो. आवर स्किन इज सेन्सिटिव्ह टू टच, आणि आपली आहे ना ही जी स्किन आहे ती आहे ना काय एखाद्यानं स्पर्शाला सुद्धा काय संवेदनशील असते, म्हणजे एकदम कसलाही स्पर्श होऊ दे तो आपल्याला कळतो. इट इज लाईक अ ब्लँकेट दॅट कवर आवर एंटायर बॉडी, आणि ही एक अशी चादर आहे की जी आपल्या पूर्ण शरीरावर झाकलेली आहे. इट कॅन
detect various sensations such as heat, cold, pain, soft and rough. आणि ही अशी आपली स्किन आहे की त्याच्यात आपण उष्ण, थंडी, वेदना, मऊ आणि खडबडीत या सगळ्या आपण वस्तू काय ओळखू शकतो. डिड यू नो आवर लिप्स आर हीट सेन्सिटिव्ह. आपले होठ हे काय आहेत तर हीट म्हणजे उष्णता ओळखू शकतात. दे टेल अस वेदर समथिंग इज हॉट ऑर कोल्ड ॲज सून ॲज इट टच देम. आणि ते आपले लिप्स काय आहेत की एखादी वस्तू टच करायच्या अगोदर आपण ते गरम आहे का थंड आहे हे त्या लिप्सला स्पर्श झाल्या कळतात. दिस इज हाऊ दे प्रोटेक्ट आवर माउथ फ्रॉम बर्निंग. आणि अशा प्रकारे ते आपल्या तोंडाला जळण्यापासून म्हणजे बर्न होण्यापासून वाचवतात. माइंड जिम 1 हा मी नेक्स्ट ह्याला सांगते. टेकिंग केअर ऑफ सेन्स ऑर्गन्स. आता आपल्या हे जे ऑर्गन्स आपण पाहिले त्याची काळजी कशी घ्यायची ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. लेट अस लर्न अबाउट द स्टेप नीडेड टू टेक केअर ऑफ आवर सेन्स ऑर्गन्स. काही चला स्टेप्स आहेत. आपण आपल्या काय हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. टेकिंग केअर ऑफ आईज. डोळ्याची काळजी घेणे. कशी घ्यायची. अवॉइड टचिंग युअर आईज विथ डर्टी हँड्स. घाणेरड्या हातांनी आपण आपल्या डोळ्यांना स्पर्श करू नये. मेंटेन अ डिस्टन्स ऑफ ॲट लीस्ट 6 to 8 feet फ्रॉम द TV स्क्रीन वाईल वॉचिंग. जेव्हा आपण TV पाहत असू तेव्हा आपण शक्यतो किती 6 to 8 feet हे काय डिस्टन्स ठेवला पाहिजे. अंतर लांब ठेवलं पाहिजे. वॉश युअर आईज एव्हरी डे विथ कोल्ड अँड क्लीन वॉटर. आणि आपण आपले डोळे दररोज थंड आणि स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे. डू नॉट रब युअर आईज इफ अ पार्टिकल गेट्स इनटू युअर आईज. इन्स्टेड रश टू वॉश इट ॲज क्विकली ॲज पॉसिबल. आणि जर तुमच्या डोळ्यात काही गेलं असेल कण एखादा गेला असेल तर डोळे चोळू नका. त्याऐवजी शक्य तितक्या लवकर होईल तेवढे ते धुवून टाका. टेक अ डाएट विच includes food items such as green leafy vegetables, carrot and fish for good eyesight. आणि तुम्ही तुमच्या जेवणात जर चांगले डोळे पाहिजे असतील तर हिरव्या पालेभाज्या, भाज्या, गाजर आणि मासे हे तुमच्या जेवणात समाविष्ट करा. नेक्स्ट टेकिंग केअर ऑफ इयर. आता कानांची कशी काळजी घ्यायची. जेंटली क्लीन इयर्स विथ अ सॉफ्ट अँड क्लीन क्लोथ. आपण आपले कान हे कसे मऊ आणि स्वच्छ कपड्याने घेऊन ते स्वच्छ केले पाहिजेत. अवॉइड यूजिंग एनी शार्प ऑर पॉइंटेड ऑब्जेक्ट टू क्लीन युअर इयर्स. आणि एखादं असं तीक्ष्ण किंवा टोकदार असलेली वस्तू तुम्ही तुमच्या कानात घालू नका. अवॉइड लिसनिंग टू लाऊड म्युझिक ॲज इट मे लीड टू हिअरिंग लॉस. आणि मोठा आवाज जे म्युझिकचा संगीताचा ऐकणे टाळा की त्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे साऊंड आहे ऐकण्याचं तुमचे हिअरिंग काय होतील लॉस होतील. श्रवणशक्ती ही कमी होईल. कन्सल्ट अ डॉक्टर इफ देअर इज एनी हिचिंग ऑर पेन इन युअर एअर. कानात जर एखादी खाज किंवा एखादा पेन होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. टेकिंग केअर ऑफ नोज. आता नाकाची काळजी कशी घ्यायची. डू नॉट प्रिंग युअर नोज ॲज इट मे कॉज इन्फेक्शन अँड इंजुरीज. नाक टोचू नका कारण त्याने संसर्ग आणि दुखापत होऊ शकते. म्हणजे काय प्रिंग म्हणजे टोचणे. क्लीन युअर नोज केअरफुली विथ अ क्लीन अँड सॉफ्ट हँकरचीफ ऑर टिश्यू पेपर. तुम्ही तुमचं नाक हे स्वच्छ व मऊ रुमाल किंवा टिश्यू पेपर घेऊन काळजीपूर्वक स्वच्छ करा. पुट ॲन आईस क्यूब ओव्हर इट इफ युअर नोज ब्लीड्स. जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर बर्फाचा तुकडा ठेवा तुमच्या नाकावरती.
टेकिंग केअर ऑफ टंग. आता जिभेची काळजी कशी घ्यायची. यूज अ टंग क्लीनर टू क्लीन युअर टंग रेग्युलरली टू अवॉइड जर्म्स अँड बॅड स्मेल. म्हणजे जर्म्स आणि दुर्गंध म्हणजे बॅड स्मेल येत असेल तुमच्या ह्याच्यातून, तर तुम्ही दररोज काय केलं पाहिजे, तुमची टंग ही टंग क्लीनरने साफ केली पाहिजे. डू नॉट ईट ऑर ड्रिंक व्हेरी हॉट ऑर कोल्ड फूड आयटम्स. आणि खूप गरम किंवा खूप थंड असे अन्नपदार्थ खाऊ किंवा पिऊ नये. राईन्स युअर माउथ वेल आफ्टर एव्हरी मील. प्रत्येक जेवणानंतर तुम्ही तुमचे तोंड काय केले पाहिजे, चांगले स्वच्छ धुतले पाहिजेत. चला तर मग नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया. टेकिंग केअर ऑफ स्किन. आता स्किनची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. टेक अ बाथ डेली टू कीप युअर बॉडी क्लीन अँड जर्म फ्री. तुमचे जी बॉडी आहे ती स्वच्छ व जर्मलेस करायची असेल तर दररोज आंघोळ करा. अवॉइड जेंटली आउटसाइड वेन द सन इज ॲट इट पीक. इट कॅन कॉज ड्रायनेस ऑफ द स्किन. यू मे इवन गेट सनबर्न. सनलाईट जर बाहेर येणं शक्यतो जर सूर्य खूप म्हणजे तीक्ष्ण असेल, ब्राईटनेस असेल तर बाहेर जाणे शक्यतो टाळा. त्यामुळे काय होते की तुमची कॉज काय होतं की तुमची त्वचा ही काय होते, ड्रायनेस होते, कोरडी पडते. आणि जर तुम्हाला ड्रायनेस ऑफ द स्किन, यू मे इवन गेट सनबर्न. आणि त्या उन्हामुळे जळजळ देखील होऊ शकते, सनबर्नसुद्धा होऊ शकतं. ॲप्लाय कोल्ड वॉटर ऑर आईस टू द बर्न एरिया इन केस ऑफ अ बर्न. आणि जर तुम्हाला एखाद्या स्किनला समजा भाजलं असेल, जळालं असेल तर त्याच्यावर लगेच थंड पाणी किंवा बर्फ लावा. अप्लाय अँटीसेप्टिक क्रीम अँड टेक मेडिसिन इफ यू गेट अ कट ऑर वुंड. आणि जर तुम्हाला एखादी जखम किंवा झाली असेल तर तिथे काय करा, अँटीसेप्टिक क्रीम लावा आणि औषध घ्या. ईट अ लॉट ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा. ड्रिंक ॲट लिस्ट 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर अ डे टू कीप द स्किन हेल्दी. आणि जर स्किन हेल्दी ठेवायची असेल तर दिवसभरात तुम्ही 8 to 10 ग्लास पाणी हे पिलंच पाहिजे. माइंड जिम 2 हा आपण नंतर पाहूया. आता गुड टच और बॅड टच हा मी पार्ट 2 बनवते, त्यावेळेस तुम्ही नक्की पहा. थँक्यू.